आजपासून 3 दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड. सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. मनसे आणि आमचे विचार जुळतात. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत येता आलं तर प्रयत्न करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. गृहमंत्रालयाऐवजी शिंदेंसमोर 3 पर्याय, नगरविकास, महसूल आणि जलसंपदा खात्याचा पर्याय. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा. बेनामी संपत्ती प्रकरणी जप्त केलेली मालमत्ता अजितदादांना केली मुक्त. महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. शरद पवार रविवारी मार्कडवाडीला जाणार. राहुल गांधीही गावाला भेट देणार असल्याची माहिती. ईव्हीएम विरोधातील बॅलेट पेपरवाल्या गावामध्ये दिग्गज नेत्यांचे दौरे. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज दुपारी होणार अंत्यसंस्कार. मुंबईसह ठाणे आणि भिवंडीतील 10% पाणी कपात मागे. पिसे इथल्या सिस्टममधील बिघाड दुरुस्त झाल्यामुळे निर्णय. मुंबईकरांना मोठा दिलासा. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडिया 180 धावात ऑल आऊट, तर पहिल्या इनिंगमध्ये कांगारूंच्या 1 बाद 86 धावा. कमबॅक करण्याचं रोहित ब्रिगेड समोर आव्हान. आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2ची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई. राजामौलींच्या RRRचा रेकॉर्ड मोडला. बॉक्स ऑफिसवर फक्त पुष्पाचाच जलवा. या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे आणि सविस्तर देखील. ती म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतल्या सुनामीनंतर देशभरात ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरुवात केली आहे. त्याची धग कमी होण्याऐवजी त्याचा वणवा पेटवण्याचा विरोधकांचा मनसूबा आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतः मैदानात उतरणार आहेत. पाहूयात. देशातील ईव्हीएम विरोधी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रातल्या सोलापुरातून पडली आहे. ईव्हीएम विरोधी आंदोलनाचा चेहरा बनलेलं सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी हे गाव आता आंदोलनाचं केंद्र बनलंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मार्कडवाडीतून ईव्हीएमच्या विरोधात लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय. आणि राहुलजी या देशाच्या सुरक्षिततेसाठी, या लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत. विरोधकांच्या या भूमिकेवर भाजपनं टीका केली. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आणि आता ईव्हीएम मशीनवरती सवाल उचलून ते अशा पद्धतीचं राजकारण करतायत. लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातोय, त्याच्यावर टाका टाकला जातोय. ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व आणि भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या निकालांनी ईव्हीएमला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. आता त्याची निर्दोष मुक्तता होते की त्यापासूनच मुक्तता होते हे लवकरच कळेल. तर शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18ला एक खास मुलाखत दिली. संख्येवरून विरोधकांचं मूल्यमापन नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलंय आणि खाते वाटपावरती एकत्र बसून चर्चा करू असं सांगतानाच अर्थ आणि गृह खात्याबद्दल कोणताही वाद नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं. शपथविधीच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18ला खास मुलाखत दिली. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं. दोनों के स्वभाव का अंतर है. शिंदे साहब का स्वभाव ये इमोशनल स्वभाव है, अजित दादा का स्वभाव ये प्रैक्टिकल है. शपथ घ्यायला राजी नव्हते, परंतु स्वपक्षातील आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात यायला होकार दर्शवला होता. आप पार्टी के मुखिया है, आपको पार्टी चलानी है. आप सत्ता के बाहर रहेंगे तो आपके जैसे पार्टी के को चलाने के लिए सत्ता के माध्यम से जो निर्णय करने पड़ते हैं, जो एक प्रकार से लोकाभिमुखता लानी पड़ती है, वो नहीं आ पाएगी. उन्होंने भी उसको मंजूर किया. एकनाथ शिंदे नाराज नव्हते असंही फडणवीस यांनी आवर्जून नमूद केलं. मैं ये समझ सकता हूँ कि आपकी पार्टी के इतने लोग चुनकर आए हैं कि आपके ऊपर ये प्रेशर है कि आपकी पार्टी का मुख्यमंत्री बने. खाते वाटपावर एकत्र बसून चर्चा करू असं सांगतानाच अर्थ आणि गृह खात्याबद्दल कोणताही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.